रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, रामदास सद्गुरु राया, धन्य तव माझ्या धर्म रक्षाया, घेतला कलियुगी अवतार, घेतला कलियुगी अवतार, कंठी धरी गेला कीर्तीचा हार, कंठी धरी गेला कीर्तीचा हार, शिष्य ज्याचा झाला जिजाऊ बाळ, जी 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 जी. हरिकथा आधी निरूपण, हरिकथा आधी निरूपण, राजकारण सावधपण, सर्व विषयांच्या ठायी अनिवार, सर्व विषयांच्या ठायी अनिवार, हेच स्वराज्याचं दार शनदार, हेच स्वराज्याचं दार शनदार, बंधुनो स्मरा त्यांचे उपकार, जी 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 जी. धर्माचा करण्या उद्धार, 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 झाला अवतार, आला युती कर म्हणती जन रामदास चिरता, म्हणती जन रामदास चिरता, रामाचा दास काळाचा काळ, रामाचा दास काळाचा काळ, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी, असा हा राणूबाईचा बाळ, जी 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 जी. जिजिर जी जी, जिजिर जी, जिजिर जी, जय जय रघुवीर समर्थ. श्री क्षेत्र जाम, समर्थांची जन्मभूमी. जवळच 10-5 मैलाच्या अंतरावरच्या एका गावात एका सत्पुरुषाचं प्रवचन चाललं होतं आणि जमलेल्या लाखो भाविकांना तो उपदेश करत होता. करा लोक सेवा, स्मरा राम नाम, धरा भक्ती पंथावरा सौख्य धाम, त्यजा निंद्य सारे भजा राघवाला, जगी धन्य व्हा चूकवा ये मगाला, जय जय रघुवीर. त्या सत्पुरुषाचे प्रवचन ऐकण्याकरिता गावोगावच्या लाखो लोकांच्या अशा झुंडीच्या झुंडी लोटल्या होत्या. त्या सत्पुरुषाचं तेज अलौकिक होतं. आणि एकदा प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये त्या सत्पुरुषाचं प्रवचन चाललेलं असताना जांब गावची मंडळी काही त्याचं प्रवचन ऐकण्याकरिता गेली आणि गेली मात्र त्या सत्पुरुषाच्या तेजाकडे, त्याच्या प्रवचनाकडे पाहून ती मंडळी आपापसात कुजबुजू लागली. त्यातला एक विठोबा पाटील नावाचा गावकरी म्हणाला, काय म्हणाला, लय दिसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा, लय दिसाची आठवण झाली कुलकर्ण्याचा नारोबा, पळून गेला लग्नामधून कसा झोपला भैरोबा.
अशी ही कर्माची भाय मोकलुनी माय रडतसे झाली आंधळी जन्माची पाण्या वाचून जशी मासळी तेवळ देणे माय तशी पाण्या वाचून जशी मासळी तेवळ देणे माय तशी रामदास व्याकुळ भेटी विन येई दया कधी ईशासी रामदास व्याकुळ भेटी विन येई दया कधी ईशासी रामदास व्याकुळ भेटी विन येई दया कधी ईशासी. त्यातला दुसरा गावकरी म्हणाला देवासाठी पोर गेलं पळून कोणालाही नाही आलं कळून नारोबाही साधू झाला असेल देवा आम्हा केधवा तो दिसेल. तिसऱ्याने मात्र आपली कल्पनाशक्ती अधिक ताणली आणि निश्चयाने म्हणाला काय नसेल नारायण हाच कारे पुसूतयाला मिळूनीच सारे देवा दया आली नसेल काय माता बिचारी करी हाय हाय. अहो चंद्रोदयाच्या वेळी समुद्राला जशी भरती येते ना त्याप्रमाणे या सर्व जामगावकऱ्यांच्या अंतःकरणामध्ये आनंदाच्या उर्मी उसळू लागल्या आणि त्यांनी प्रत्यक्षच याबद्दल समर्थांना विचारण्याचं ठरवलं बरं का. समर्थांना कळताच काय आनंद झाला ते म्हणतात जन्मभूमी माझी माया जनता रूपे दिसले पाय वत्स प्रेमे धावे गाय तैसी आली भेटाया. त्या सर्व गावकऱ्यांनी ठरवलं आपण समर्थांना विचारावं. तितक्याच समर्थ उठले समर्थ तत्क्षणी जोडोनी हात विनविते सकला साशंकन मनी भावे साशंकन मनी भावे नारायण मीच तो असे आपुला. हे शब्द ऐकले मात्र काय आनंद झाला. कोण आनंद झाला सगळ्या गावकऱ्यांना. आनंद सागर उजंबळून आला. कोणी समर्थांना घट्ट मिठी मारली कोणी समर्थांच्या पाठीवरून हात फिरवलं कोणी समर्थांच्या गालावरून हात फिरवतंय. कंठ गहिवरला अश्रुपूर आला कंठ गहिवरला अश्रुपूर आला कंठ गहिवरला कंठ गहिवरला अश्रुपूर आला पोटी धरले भेटले समर्थाला पाठीवरुनी फिरविते हात प्रेमे पाठीवरुनी 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 फिरविते हात प्रेमे पाठीवरुनी फिरविते हात प्रेमे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे धन्य म्हणते दिन कृपा केली रामे. आनंद सागर उचंबळून आला. सगळं आनंदाचं वातावरण आणि तितक्यात एक गृहस्थ समर्थांना अर्जवाने म्हणाला अहो इथे काय आनंद मानता इथे काय आनंदोत्सव करता. अहो तिकडे तुमची आई तुम्हाला भेटण्याकरिता रडून रडून आंधळी झाली. आज 24 वर्ष झाले तुम्ही तिला भेटला नाही. 24 वर्ष उलटून गेली. आपल्या आईचं नाव ऐकलं मात्र आणि समर्थांच्या नेत्रांमध्ये घळघळ 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 अश्रुधारा लागल्या. ते म्हणाले जाणतो गृहस्था
माझ्या आणि माझ्या मातृभूमीच्या आणि माझ्या आईच्या भेटीकरिताच मी या प्रांतामध्ये आलोय. मला जामगावला जायचंय, माझ्या मातेची भेट घ्यायची, तिचं दर्शन घ्यायचंय असं म्हणून समर्थ जांभेकडे निघाले. मात्र पण एक विनंती समर्थांनी गावकऱ्यांना केली, काय की कृपा करून मी आल्याची वार्ता माझ्या आईला सांगू नका बरं. का? कारण माझ्या आईला पाहून माझ्या आईच्या पाय घट्ट धरून क्षमा मागण्याचं भाग्य मलाच लाभू द्या म्हणाले. अशी विनवणी केली आणि समर्थ झाप 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 पावले टाकीत जांभेकडे जात आहेत. आणि जाता जाता त्यांना सर्व पूर्वस्मरण होते. म्हणतात, याच पवित्र जलौघाचं जल मी प्राशन केलं. हीच ती वन, हीच ती झाडं, ज्या झाडांचे फळं आम्ही फार आनंदाने खाल्ले. आमचे मित्रमंडळ, याच त्या सगळ्या प्रांतांमध्ये आम्ही खेळायला यायचो. आणि असं करत 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 समर्थ आपल्या गावामध्ये प्रविष्ट झाले. मारुती मंदिराच्या जवळ समर्थांनी मारुतीरायांना नमस्कार केला आणि म्हणतात, याच ठिकाणी मला रामफळाची प्राप्ती झाली बरं. गावात बघतात सर्व जशाच तसं, काहीही बदल झालेला नाही. आणि समर्थ आपल्याच वाड्यामध्ये गेले. झोळी पसरली आणि मोठ्याने श्लोक म्हटला, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. माझघरात बसलेल्या वृद्ध मातोश्री क्षीण आवाजात आपल्या सुनबाईंना सूचना करतात. अगं सुनबाई म्हणजे राणूबाई श्रेष्ठ गंगाधर स्वामींच्या पत्नी पार्वतीबाईंना विनवणी करतात, आज्ञा करतात, दारामध्ये भिक्षेकरी आलाय, त्याला भिक्षा वाढ. इतक्या वर्षांनी आपल्या मातेचा आवाज समर्थांच्या कानावर पडला. त्यांचे अश्रुधारा थांबत नाही, खंड पडत नाही. पार्वती बहिणीने धान्य भिक्षा आणली. समर्थांना वाढायला गेल्या. समर्थ मागे सरकले. आता भिक्षेकरी भिक्षा घेत नाही, याला आणखी काय पाहिजे. पार्वती बहिणीने जास्त लक्ष दिलं नाही, पुन्हा घरात आल्या. पण भिक्षा न ग्रहण करताच भिक्षेकरी निघून जातो की काय. आपली सुनबाई त्याला भिक्षा न वाढताच घरात परत आली. हे राणूबाईंना कळालं आणि राणूबाई म्हणतात, हे उत्तर फार ऐकण्यासारखं आहे श्रोते हो. समर्थ हे सगळं ऐकतायत. समर्थांचं अंग शहारलंय. राणूबाई म्हणतात, सुनबाई अगं हवी असेल ना तर त्याला भिक्षा आणखी वाढ. सुनबाई हवी असेल ना तर त्याला आणखी भिक्षा वाढ. माणसाने धर्म करीत असावं. लक्षात ठेव सुनबाई, याच धर्माच्या बळावर मला माझा नारोबा भेटेल. हे शब्द ऐकले मात्र समर्थांना कंठ गहिवरला. पार्वती वहिनींनी दुसऱ्यांदा धान्य भिक्षा आणली, ती सुद्धा समर्थांनी नाकारली. आणि फार करुण वाणीने म्हणतात, एवढीशी भिक्षा घेऊन निघून जायला मी काही परका गोसावी नाही हो वहिनी. आहेच मी येथीचा, गेलो सोडून गेह माऊली तुला, शोकार नवी लोटुनी, पापी पुत्र आला क्षमा करीतया, प्रार्थी करा जोडुनी. हे शब्द ऐकले मात्र
आणि आत बसलेल्या वृद्ध मातोश्री आपली सगळी उत्सुकता एकवटून म्हणतात, अरे कोण कोण कोण, माझा नारोबा आला का ग, माझा नारोबा आला का ग. आजपर्यंत 1000 वेळा 1000 भिक्षेकऱ्यांना हा प्रश्न राणूबाईंनी विचारला, पण त्यांच्या मनाजोगते उत्तर मिळाले नव्हते. आज त्यांना मनाजोगते उत्तर मिळाले. बरं, नारोबा म्हणतो, हो आई आई, मी तुझाच नारोबा ग, मी तुझाच नारोबा ग. असं समर्थांनी पार्वती वहिनींना बाजूला सारलं, माझघरामध्ये प्रवेश केला. इकडून राणूबाई उठल्या धडधडत्या शरीराने, मिणमिणत्या डोळ्यांनी, थरथरत्या हातांनी भिंतीचा आधार घेत 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 त्या माझघरापर्यंत पोहोचल्या. समर्थांनी आपल्या मातेला पाहिलं, घट्ट मिठी मारली, पायांवरती लोटांगण घातलं आणि आईला म्हणतात, आई आई, मला धान्य भिक्षा नको ग, मला धान्य भिक्षा नको, मला तुझ्या क्षमेची भिक्षा पाहिजे आई, मला तुझ्या क्षमेची भिक्षा पाहिजे. हे शब्द ऐकले मात्र आणि मोठ्यांदा राणूबाई ओरडतात, नारायणा नारायणा, कुठे गेला होतास रे एवढे दिवस, कुठे गेला होतास मला सोडून, तुझ्याशिवाय तुला न पाहता तू दिसत नाहीस या डोळ्यांनी, म्हणून रडून रडून जन्माची आंधळी झाली रे, जन्माची आंधळी झाली. आता तुला या माझ्या डोळ्यांनी कसं पाहू. कायिक तुच्छ पण म्हणतात ना ते, हे बरं, मला त्यामागचं तत्व आपल्याला सांगायचं. एवढी वर्ष तपश्चर्या समर्थांनी केली. श्रोते हो, भारताच्या आध्यात्मिक इतिहासातला हा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग. बरं, राणूबाई समर्थांच्या मस्तकावरून हात फिरवतात, त्यांच्या दंडावरून हात फिरवतात, पण त्यांच्या भावनेच्या गणितात आणि इतिहासाच्या मापपट्टीत ते रूप कुठेच बसत नाही. बरं का, 24 वर्षांपूर्वी लग्नाच्या बोहल्यावर उभा ठाकण्याच्या पूर्वी हळदीने आंघोळ घातली होती नारोबाला, पण ते रूप आता नाही. दंडांनी पोलादाचं रूप धारण केलं, मुखकमल दाढी जटांच्या जंगलामध्ये हरवून गेलं. काय करणार नारोबा, काही कर, मला तुला पाहिल्याशिवाय चैन पडणार, मला तुला माझ्या डोळ्यांनी पाहायचं. चिंता करू नको आई, रवी शशीला जो तेज देतो ना, तो रामराय तुला नक्कीच दृष्टी देईल. असं म्हणून समर्थांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं, जय जय रघुवीर समर्थ असा घोष केला, जय जय रघुवीर. आणि आपला उजवा हात राणूबाईंच्या नेत्रकमलांच्या वरून फिरवला. आश्चर्य सांगतो तुम्हाला, जणू तपतेजच तिच्या नेत्री गेलं. हस्तस्पर्शे तपतेज नेत्री गेलं, हस्तस्पर्शे तपतेज नेत्री गेले. कृपा अंजन राघवे अर्पियेल, दृष्टी पडता सत्पुत्र रामदास, दृष्टी पडता, दृष्टी पडता. सानी सर निज निध निध पद म पद म पद सानी सानी रे अपद सानी सर मपद सानी सानी धनी पद म प सम रे प म प नि ध नि सा पद सत्पुत्र रामदास. दृष्टी पडत, दृष्टी पडत, दृष्टी पडत, दृष्टी पडत सत्पुत्र रामदास. हर्ष मागे ना पुरली सर्व आस, हर्ष मागे ना पुरली सर्व आस, हर्ष मागे ना पुरली सर्व आस. जणू तपतेजच तिच्या नेत्री गेलं. दिव्य रूप अतिसुंदर दीक्षा, भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी भिक्षा. काय समर्थांचं ते रूप, उंच दाढी जटा, गळ्यामध्ये माळा, ऊर्ध्वपुंड लावलेलं, पलदंड अशा प्रकारचं ते. अहो जणू मारुतीला उभा ठाकलेत की काय, राणूबाईंना क्षणात वाटलं. बघून तुमच्या चंदन तसा, समर्थांचं रूप आहे. राणूबाई आवाज झाल्या,
त्यामुळे आपल्यातलं तुच्छ समर्थ म्हणाले, "What happened?" हो, काय झालं? जे टाकून द्यावं, ज्या अर्थी या नारोबानं कुणाचं तरी नाव घेतलं, छाछू केलं, माझ्या डोळ्यावरून हात फिरवले, यांनी काही भूत तर प्रसन्न केलं नाही एवढ्या वर्षात. हे सांगणारे केवळ संत आहेत. पण गोष्ट अशी आहे म्हणून आपल्याकडे परंपरा आहे संतांनी की आता फक्त राणूबाईंना चर्मचक्षु प्राप्त नाही झाले, ज्ञानचक्षु प्राप्त झाले. प्रस्तावनेचा विचार मला समर्थांनी राणूबाईंना फक्त दृष्टी नाही दिली, हो, दिव्य दृष्टी दिली. वास्तविक आंधळे पण संत वाङ्मय हे कायेमधलं, अंगामधलं, तनामधलं असलेलं तुच्छपण आहे, निंद्यत्व आहे. शिवाय आपल्याला इतरत्र पण त्यांच्या ठिकाणी वंद्यत्व आलं का? शिवाय आपल्याला अन्य कारण प्रत्यक्ष नारायण स्वरूप असलेल्या समर्थांनी आपल्या मातेचा अंगीकार केला. करून जातात. आपल्याला वाटतं राणूबाईंचे दिवस फक्त रडण्यात गेले नाही, तपश्चर्येत गेले, नामस्मरणात गेले. आपण विचार करा ना, भगवान जेव्हा आपला अंगीकार करतात तेव्हा ऐहिक आणि पारलौकिक सगळं निंदत्व निघून जातं आणि वंद्यत्व प्राप्त होतं. परमेश्वर आपला अंगीकार जेव्हा करतो तेव्हा अशा प्रकारची स्थिती होते. पण ती होण्याकरिता सुद्धा मध्ये हे जे नारायण समर्थ नावाचे संत असतात ना, त्यांच्या कृपेची आवश्यकता असते. जी कृपा संतांनी अजामेळावरती केली, भिल्लिणीवरती केली, पिंगला वेश्येवरती केली, वाल्ह्या कोळ्यावरती केली, असतो आपली परंपरा भगवती देवहूती मातेला सुद्धा उपदेश करणारे कपिल नारायण आहेत. तद्वत चर्मचक्षु नव्हे ज्ञानचक्षु प्रदान केले, दिव्य दृष्टी इतकी समर्थांनी आपल्या मातेला दिली आणि मातेचं जीवन धन्य केलं. पण या इहातून तरुण जाण्याकरिता सुद्धा समर्थांनी सांगितलं, आई, भगवंताच्या स्मरणाशिवाय, भजनाशिवाय पर्याय नाही. तोच भाव जगद्गुरु तुकोबाराय पूर्वरंगाच्या अभंगामध्ये व्यक्त करतात, प्रगट करतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते तिने वंद्य केले, निंदते तिने वंद्य केले. अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायणे, अंगीकार ज्याचा केला नारायण, केला नारायण, केला नारायण. पंढरीनाथ भगवान की. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जेवढं चांगलं वाटलं असेल ते माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचं. ज्या काही चुका झाल्या असतील त्या मात्र माझ्या. आपण सर्व श्रोते उदार अंतःकरणाने माझ्या चुका पदरात घेऊन जो तत्वाचा, संतांच्या संदेशाचा विचार आहे तो मात्र अवश्य करावा. माऊलींच्या शब्दात न्यूनते पुरते, अधिकते सरते, करून घ्यावे हे तुमते विनवितू असे, अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. तीन उत्तम साथीदार त्यांच्याही चरणी प्रणाम. सर्व श्रोत्यांमधला भगवंत त्यांच्या चरणी प्रणाम. माझे गुरुजी श्री योगेश महाराज त्यांच्याही चरणी प्रणाम करतो आणि कीर्तन सेवेत थांबतो. यानंतरचं कीर्तन हरिभक्तीपरायण चिन्मय बुवा देशपांडे यांचं आहे. आपण सर्वांनी इतक्याच उत्साहाने, किंबहुना याच्यापेक्षा अधिक उत्साहाने ते कीर्तन श्रवण करावं अशी आपल्या चरणी विनवणी करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.